दर्शको नमस्कार. BR न्यूज प्रस्तुत उत्सव भीम जयंतीचा जल्लोष सोलापूरकरांचा या कार्यक्रमामध्ये मी जयपाल खेडकर सर्वांचं स्वागत करतो. कार्यक्रमात आज आपल्यासोबत बॉबी बहुउद्देशीय समाज विकास मंडळाचे प्रमुख अजित गायकवाड हे उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून यंदाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त या जयंतीची सांगता करताना जी सोलापूरची जगविख्यात आपण म्हणू अशी मिरवणूक निघते याबाबतची आणि मंडळाबाबतची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर्वप्रथम अजित भाऊ आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. प्रथमतः सर्वांना मानाचं जय भीम. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्तीचा विश्वस्त आहे व तसेच बॉबी ग्रुपचा एक संस्थापक अध्यक्ष म्हणून ह्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बॉबी बहुउद्देशीय समाज विकास मंडळाच्या वतीनं भव्य असा देखावा करण्यात आला आहे. तर आपण नेहमी पाहतो ज्या पद्धतीनं मिरवणूक ही विशेष प्रख्यात आहे, पण आपलं जे बॉबी बहुउद्देशीय समाज विकास मंडळ आहे हे गेल्या अनेक वर्ष डॉक्टर बाबासाहेबांची जयंती साजरी करते. तर एकंदर ही पारंपरिक पद्धतीनं जी आपण जयंती साजरी करतो ती कशा पद्धतीनं करतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बॉबी ग्रुपच्या वतीने गेली 25 ते 30 वर्ष झालं सुरुवात करतो आम्ही. प्रथमतः ही मिरवणूक आम्ही बॉबी ग्रुपच्या वतीनं काढत असताना पहिला ट्रॅक्टरवर काढलो, त्यानंतरनं ट्रॅक्टर संपल्यानंतरनं ट्रकवर काढलो, ट्रकवरून कंटेनर ही नवी पेठमधून ही ती म्हणजे मोठा मार्ग होता पहिला त्या पद्धतीनं. परंतु आता कंटेनर हे ते सर्वजण आल्यामुळं हा मार्ग पारंपरिक पद्धतीनेच व्हायला आहे, परंतु आतमध्ये नवी पेठ चाटे गल्ली इकडे जात नाही. परंतु ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेबांची आंबेडकर जयंतीची मिरवणूक आम्ही गेली 25-30 वर्ष काढतो, त्यामध्ये बॉबी ग्रुपचा मोठा सहभाग असतो. बॉबी ग्रुपच्या वतीनं अनेक उपक्रम राबवले जातात आणि ह्या मिरवणुकीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आमचा देखावा असेल. मग आपण पाहतो की सोलापूरची मिरवणूक आणि त्यातले देखावे प्रत्येक वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातले वेगवेगळे प्रसंग असतील किंवा त्यांनी केलेलं जे कार्य आहे हे प्रामुख्यानं या देखाव्याच्या माध्यमातून दाखवलं जातं किंवा अनेक सामाजिक संदेश देण्याचं काम हे देखावे करतात. तर यंदा बॉबी ग्रुपकडून जो देखावा या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे तर तो देखावा काय असणार आहे किंवा त्याची थीम काय असणार आहे? यावर्षी बॉबी ग्रुपच्या वतीनं जो देखावा सादर होणार आहे ते नागपूर येथील दीक्षाभूमीचा देखावा आम्ही सादर करणार आहे. यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या वेळेस बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तो देखावा आम्ही सादर करणार आहे आणि ह्यामध्ये गौतम बुद्धाची एक 15 फूट मूर्ती असेल. त्यामध्ये ही मूर्ती म्हणजे असं म्हणजे पहिला हे चैत्यभूमी असेल, त्याच्या मागे गौतम बुद्धाची मूर्ती असेल, त्याच्या पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या माता सवितामाईचा पुतळा असेल, बाकी 2-3 भंते असतील, बाकीचे त्यांच्याबरोबर दीक्षा घेणारे असतील, असा हा देखावा असेल. भगवान बुद्धाची मूर्ती असं कंप्लीट वर 20 फूट उंच जाते, 20 ते 25 फूट उंच जाते आणि परत खाली येते. म्हणजे असं हलता झुलता देखावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन जो आम्हाला बौद्ध धर्म दाखवला आहे त्याचा ह्या वर्षी विशेष देखावा असेल. म्हणजे नक्कीच प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही बॉबी सामाजिक मंडळ जे आहे किंवा समाज विकास मंडळ म्हणूया यांच्यामार्फत जो देखावा आपल्याला पाहायला मिळणार आहे हा हलता देखावा पाहण्याची उत्सुकता प्रत्येक सोलापूरकरांना असणार आहे आणि प्रत्येक वेळी सरकारचा एक सामाजिक संदेश यातून आपल्याला मिळणार आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीखेरीज बॉबी ग्रुप इतर कोणकोणते सामाजिक उपक्रम हे वर्षभरामध्ये राबवत असतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व्यतिरिक्त बॉबी ग्रुपच्या वतीनं लहान मुलांना ड्रेस असतील, गणवेश असतील, शाळेत वाटप असेल, सामुदायिक विवाह तर आम्ही करत नाही, परंतु जे गोरगरीब असतात त्यांचे लग्न मंडपात लावून देणं किंवा लग्न लावून देणं ते असते. आणि महिलांसाठी अनेक उद्योग, महिलांसाठी उपक्रम, बचत गटाच्या माध्यमातून विविध योजना आणि शासनाच्या जे मूलभूत योजना आहेत जे गोरगरिबापर्यंत पोचतात त्या सर्व योजना हे आम्ही सर्वच योजना ग्रुपच्या वतीनं पोचवतो. त्यानंतर ग्रुपच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर असते
आरोग्य शिबिर असते आणि त्यानंतर महिलांच्या बाबतीत जे महिलांना उपयोगी आहेत असे संपूर्ण आरोग्यविषयक शिबिरं आयोजित केले जातात. त्यानंतर महिलांसाठी उपक्रम जे आणायचं आमची मूलभूत आहे. तर ह्या वर्षीचे महिलांना घरगुती उद्योग आणायचा आमचा मोठा प्रयत्न आहे आणि ते आम्ही यावर्षी या प्रभागाच्या नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या माध्यमातून आम्ही आणणार आहोत. बरं, तर नक्कीच अजित भाऊ, आपण वाखाणण्याजोगे उपक्रम हे नेहमी राबवत असता आणि समाजाला उपयोगी पडणारे अशा अनेक कार्यक्रम आपल्या माध्यमातून होत असतात. आता आपण पाहतो की आता काही तास उरलेत आणि त्यानंतर 19 एप्रिल रोजी भव्य अशी मिरवणूक आणि लाखोंच्या संख्येनं भीम अनुयायी आणि भीम सैनिक हे भीम जल्लोष करण्याकरिता आपल्या सोलापूरच्या रस्त्यावर या मिरवणुकींमध्ये सहभागी होतील. तर या सर्व सहभागी होणाऱ्या नागरिकांना आणि भीमसैनिकांना या मिरवणुकीमध्ये तुम्ही काय आवाहन कराल? ह्या महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीला संपूर्ण देशभरातून नाही तर जगभरातून लोक येतात. आणि आपण बघतोय गेली 3-4 दिवस झालं उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात आहे. सोलापूरवासियांनी कधी 43°C तापमान कधी बघितलं नाही, परंतु गेली 2 दिवस आपण 43°C तापमान बघतोय. त्यामुळं ह्या मिरवणुकीमध्ये जन्मलेलं बाळापासून ते 80-90 म्हातारा माणूस देखील मिरवणुकीत सामील असते. आणि उष्णता जास्त असल्याने कोणावर उष्माघाताचा परिणाम होऊ नये म्हणून जागोजागी आम्ही सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त असतील, पोलीस आयुक्त असतील यांना विनंती केली की जागोजागी पाणी ठेवा, पाण्याची व्यवस्था करा. आणि सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक चौकाच्या जवळपास जिथं गर्दी असते आणि ती चौक असेल तिथून लवकरात लवकर ॲम्ब्युलन्स त्या स्पॉटला पोहोचेल असे ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करा. परत आमच्या बॉबी ग्रुपचे जे 50-100 कार्यकर्ते आहेत ते लोक संपूर्ण मिरवणूकमध्ये मी विश्वस्त असल्यापाय विश्वस्ताबरोबर आम्ही सर्व मिरवणूकमध्ये संपूर्ण गाड्याकडे जात असतो. त्यावेळेस सर्व गाड्यापाशी कुणाला काय अडचण असेल, कुणाला त्रास होत असेल, कुणाला काय होत असेल तर तिथं पोचतो. माझी सर्व नागरिकांना एवढेच विनंती आहे की यावर्षी उष्णता जास्त असल्यामुळं आपण जे आपल्या लहान बाळं घेऊन येणार आहात आणि गेली कित्येक वर्ष आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीला कधीही गालबोट लागलं नाही. याही वर्षी कोणत्याही गोष्टीने गालबोट लागू नये किंवा गाड्या पुढं मागं घेण्याच्या उद्देशाने यावेळेस पोलीस डिपार्टमेंटनं देखील सांगितलं आहे प्रत्येक गाडीला फक्त प्रत्येक चौकात आणि जिथं कोण जास्त वेळ थांबत असेल त्यांना 15 मिनिटाच्या वर थांबू देणार नाहीत. तेही एक चांगलं पोलीस आयुक्तांनी निर्णय घेतला, आम्ही त्यांचं स्वागत करतो. आणि मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की सर्वांनी आपापली काळजी घ्यावं. काय अडचण असेल तर आम्ही विश्वस्तांचे नंबर देणारे मध्यवर्तीमधले आमच्या बॉबी ग्रुपच्या लोकांचे नंबर देतो, त्यावर संपर्क साधून काही जरी अडचण असेल तर त्यांची व्यवस्था करण्यात येईल. आपण ऊन जास्त असल्यामुळं सर्वांनी सांभाळून व्यवस्थित ही मिरवणूक सर्व जनतेने शांततेत पार पाडावी एवढी मी नम्र विनंती करतो. तर नक्कीच अजित भाऊ, तुम्ही ज्याप्रमाणे जी अपेक्षा व्यक्त केली ती अपेक्षा नसून आपण खात्री म्हणूया, याही वर्षी खात्रीशीर पद्धतीनं शिस्तबद्ध अशीच मिरवणूक निघेल आणि सोलापूरचा लौकिक वाढवेल हे मात्र नक्की. तर आपण कार्यक्रमात आलात आणि आमच्याशी संवाद साधला याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.